राम शिंदे सर थोडे नैराश्यामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत। खूप मोठा पैसा वापरून सुद्धा, दडपशाही गुंडाशाही करून सुद्धा, प्रत्येक गल्लीमध्ये घरापर्यंत पोहोचून सुद्धा मी माझ्या मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठेतरी बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल। आता ते जर गुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी गुप्त कॉन्ट्रॅक्ट अजितदादांबरोबर केलाय, अमित शहांबरोबर केलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे, बावनकुळे साहेबांबरोबर केलेला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचाराला येऊ नका, कारण भाजपचेच नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदेंच्या बाजूला तिथं प्रचाराला आले नाहीत। नड्डा साहेबांबरोबर तुम्ही वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की तिथं या मात्र बोलू नका। म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे की तुम्ही हरला आहात, हरल्यानंतर तुम्ही कुठेतरी नैराश्यामध्ये कुठेतरी रडीचा डाव तिथे खेळत आहात। 2019ला सुद्धा अशाच पद्धतीने ते बोलले होते, डोळ्यात पाणी आणून बोलले होते आणि खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं होतं तर विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं। त्याच्यात त्यांना भेट म्हणून काय मिळालं तर मागच्या दरवाजाने आमदारकी मिळाली। आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचा डाव खेळायचा, अजितदादांवर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं का काय अशी चाचपणी तिथं राम शिंदे सर करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे खरं तर आज ते काही लेवलला जाऊन बोलतायत। मी जर बारामतीला जाऊन मतदान केलं असतं, माझ्या पत्नीला केलं, माझ्या आईला केलं, माझ्या वडिलांनी केलं। आता मी जर गेलो असतो तिथं मी तुतारी वाजवणारा माणूस दाबलं असतं चिन्ह, थोडी मी तिथं घड्याळ दाबलं असतं। आता मी कुठं होतो तर माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये, जामखेड हा जो तालुका आहे जिथं राम शिंदे सरांनी गुंडांचा वापर केला, जिथं मोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते, अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूली, कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान संपूस तर तिथं उपस्थित होतो। आणि मग अशात गुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता, मी बारामतीला गेलो असतो, मतदान केलं असतं आणि परत इथे येऊन प्रचारामध्ये, नाहीतर मतदान होतंय का नाही, काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो। पण गुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होली, कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये अडकून पडलो होतो। जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शहा साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला। आता अजितदादांनी सभा माझ्याकडे का नाही घेतली हे मला तरी सांगता येणार नाही, पण दादा बारामतीतच इतकं गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळाचे, त्यांच्या इथं जाऊन प्रचार करण्यासाठी त्यांना तिथं जावं लागत होतं। इथं त्यांचा घड्याळाकडनं कुणी उभं नव्हतं, भाजपकडनं उभं होतं। आता का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल। पण जसं मोदी साहेबांचा प्रचार सभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं सुद्धा इथं कदाचित होऊ शकलं असतं। त्यामुळे जे विषय झाले नाहीत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय। हार जीत होत असते, पराजय हा स्वीकारावा लागतो, तो त्यांनी स्वीकारावा आणि उगाच कोणाच्या डोक्यावर खापर न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला मान्य केलं पाहिजे।